रोटरी क्लब ऑफ पुणा बेस्ड आणि कावधन एलिटचे सगळे रोटेरियन्स आणि या संस्थेचे सगळे पदाधिकारी, मला असं वाटतं की एक चांगला प्रोजेक्ट काय असावा की ज्याच्यामध्ये रोटरी क्लब आहे, कॉर्पोरेट आहे, शाळा आणि शाळा चालवणारं शिरगाव सारखी संस्था आपल्याबरोबर आहे आणि ज्याचे स्वतःचं पेटंट आहे, असे रोटरीयन त्यांनी काही न कॉज देतात ते पेटंटची टेक्नॉलॉजी देणं, हे सगळ्याचा एक छान फिलामध्ये दिसतोय. मला असं वाटतं एक आयडियल प्रोजेक्ट म्हणायला गेलो तर हा एक आयडियल प्रोजेक्ट होऊ शकतो. जास्त बोलत नाही, पण मला असं वाटतं की रोटरी क्लब ऑफ पुणा वेस्ट आणि कावधन दोघांचे प्रेसिडेंट विपिन आणि योगेश, तुमचे congratulations for completing this project. Thank you to the संस्था की तुम्ही आम्हाला संधी दिली इथे प्रोजेक्ट करण्याची. आणि ॲट द सेम टाइम मला असं वाटतं आपले जे वॉटर फ्लोज जे आपले CSR फंडिंग देणारे आहेत, 7.5 लाखामध्ये आपण इथे प्रोजेक्ट केलेला आहे आणि ती मिळवणारी सुचेता ऑफकोर्स. तर एक प्रोजेक्ट चांगला आहे कसा असावा तर असा की ज्याच्यात सगळे एक टीम म्हणून काम करतोय आपण. आणि बघायला मला खरंच आवडेल की अजून असे प्लांट्स आपल्या बाकीच्या ठिकाणी पण लागलेले ओव्हरफ्लो नाही. सो अजूनही काम करूयात. सुचेता, रोज तुझं ट्रेनिंग चालू राहू दे सो दॅट वी कॅन कीप गेटिंग मोर अँड मोर फंड्स. आणि ऑफकोर्स याची काळजी घ्या, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की जरी हे कुठल्या तरी CSR फंडातून आलेलं असेल किंवा कोणीतरी ते पैसे दिलेले असतील तरी ते कोणीतरीच कष्टाने मिळवलेले तेवढी आपण जर का त्याची जाण ठेवली आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ते चांगलं त्याची काळजी घेतली की फक्त कोणीतरी दिलंय म्हणून काय त्याची काळजी न घेणं असं फक्त करू नका. कारण हा शेवटी पर्यावरणाकरता केलेला सगळ्यांचाच हा प्रयोग आहे आपल्या सगळ्यांचा. सो त्याची जाण ठेवून त्याची काळजी घ्या आणि त्याचा उपयोग तुम्हाला होत राहीलच. So once again, congratulations to all of you for bringing about this wonderful project, and let's keep doing more of such projects. Thank you so much.